एका तरुणाचं एका तरुणीबरोबर लग्न झालेलं होतं, पण मात्र तो जो तरुण होता त्याला चांगल्या पद्धतीची नोकरी नव्हती, त्याला चांगल्या पद्धतीचं काम मिळत नव्हतं, म्हणून त्याची आर्थिक परिस्थिती थोडी बिघडलेली होती आणि त्याच्या लग्नाला काही दिवस झालेले होते। बघता बघता काही महिने निघून गेले आणि बघता बघता बरेच वर्षसुद्धा निघून गेले। पण जेव्हा 4-5 वर्ष त्याच्या लग्नाला पूर्ण झाले तेव्हा मात्र त्याला वाटू लागलं की आता आपलंही तिथं घर असलं पाहिजे, भाड्यानं का होईना घर असलं पाहिजे आणि आता आपण सुद्धा आपल्याला या ठिकाणी बायकोला घेऊन राहिलं पाहिजे। कारण की त्याची परिस्थिती बेताची असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळं तो त्याच्या बायकोला माहेरीच ठेवायचा आणि कामधंद्यासाठी या शहरामध्ये राहायचा। पण मात्र जेव्हा त्याची परिस्थिती अजूनच बिघडली तेव्हा त्यानं 10,000 रुपयासाठी त्याची बायको त्याच्या 2 मित्रांसोबत झोपवली, त्या 2 मित्रांकडे पाठवली। अशी अजब आणि धक्कादायक घटना एका ठिकाणी घडलेली आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईच्या घाटकोपर मधील पतंगनगर परिसरामध्ये घडलेली। आता या ठिकाणी राहणारा एक तरुण आहे आणि त्याचं लग्न 5 वर्षांपूर्वी सांगलीच्या एका तरुणीबरोबर झालेलं होतं। आता लग्न झाल्यानंतर या दोघांचा संसार सुखाचा सुरू झालेला होता, पण मात्र हा जो तरुण आहे त्याला कुठलाही मोठा कामधंदा किंवा नोकरी मिळाली नव्हती, म्हणून त्याची परिस्थिती थोडी नाजूक झालेली होती। म्हणून तो कधी सांगलीला राहायचा तर कधी या घाटकोपरमध्ये पतंगनगर या भागामध्ये राहायचा। पण मात्र राहत असताना त्याचं जे घर आहे ते भाड्याचं होतं आणि भाड्याचे घराचे पैसे भरण्याइतकी सुद्धा त्याच्याकडे ताकद राहिलेली नव्हती। पण तरीसुद्धा मग त्याची जी बायको आहे सांगलीमध्ये राहणारी त्यानं मुंबईमधल्या या घाटकोपरमध्ये बोलवली आणि या ठिकाणी त्याची बायको आणि त्याचे 2 मुलं असं त्याचं कुटुंब या घाटकोपरमधील पतंगनगर भागामध्ये राहू लागलं। पण मात्र एक दिवस त्याची परिस्थिती जास्त बिघडल्यामुळं 9 डिसेंबरला त्यानं त्याच्या बायकोला मध्यरात्री एका ठिकाणी नेलं। घाटकोपरमधली एक शाळा आहे त्या शाळेच्या पाठीमागं नेलं आणि त्या ठिकाणी त्याच्या 2 मित्रांना बोलवलं आणि त्या बायकोबरोबर नको ते कृत्य करायला लावलं आणि त्या झाल्यानंतर त्या बायकोला धमकी दिली की हे कोणाला सांगितलं काही केलं तर अवघड होईल आणि यापुढं आपल्याला पैसेसुद्धा मिळणार नाहीत। ते जे मित्र आहेत ते मला 10,000 रुपये देणार आहेत आणि इथून पुढं घर भाडं द्यायलासुद्धा मदत करणार आहेत, तुला त्यांच्यासोबत अशाच पद्धतीनं करावं लागेल। आता पहिल्या दिवशी हे घडलं होतं, त्या बायकोनं ते सहन केलं होतं, पण मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा 10 डिसेंबरला सुद्धा अशाच पद्धतीनं घडलं आणि तो जो नवरा आहे त्याच्या बायकोला घेऊन आता तो त्या मित्रांच्या रूमवर गेला होता आणि त्या मित्रांच्या रूमवर जाऊन आता मात्र त्या महिलेवर त्या 2 जणांनी जबरदस्ती केलेली होती। कारण की त्या नवऱ्यानंच त्या महिलेचे दोन्ही हातपाय बांधलेले होते, आरडाओरडा करू नये म्हणून तोंड दाबलेलं होतं आणि ते 2 जण त्या महिलेवर जबरदस्ती करत होते। अशा पद्धतीचे धक्कादायक घटना, धक्कादायक प्रकरण या घाटकोपरमधील पतंगनगर भागामध्ये घडत होतं। आता त्या महिलेला या संपूर्ण घटनेची राग निर्माण झाला, तिला या सगळ्या गोष्टी सहन झाल्या नाही। तिचाच नवरा तिला कशा पद्धतीनं फसवतोय, त्याच्याच मित्राकडे पाठवतोय, त्यांच्याकडून पैसे घेतोय, अशा पद्धतीचं त्या महिलेला समजलं। तिला मोठ्या प्रमाणात राग आला आणि तिनं तात्काळ तिचं माहेर गाठलं। ती सांगलीला गेली आणि सांगलीला जाऊन सांगलीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। आता सांगलीमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर तो जो तिथं तक्रार दाखल केलेली आहे त्याचा जो तपास आहे तो या घाटकोपरच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आणि वर्ग केल्यानंतर या ठिकाणचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत राजेश केवळे यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे की या घटनेमध्ये जे 3 आरोपी आहेत त्या 3ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। आणि जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत,
कोणी महिलांना तरुणींना अशा पद्धतीनं लालूच देऊन फसवणूक करून आमिष देऊन अन्याय अत्याचार करत आहे, तर इकडं या घटनेमध्ये एका नवऱ्यानंच पैशासाठी त्याच्या बायकोला 2 मित्रांकडं पाठवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली अशी घटना या घाटकोपरमध्ये घडली आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।